धरिला पंढरीचा चोर, संत जनाबाईचा अभंग. या अभंगाचं आज आपण विवेचन करणार आहोत. हा अभंग असा आहे, तर या अभंगामध्ये काय आहे ते, जनाबाईंची कोणती भावना व्यक्त झालेली आहे, तिची भक्ती कशी आहे, याचं आपण सविस्तर विवेचन करणार आहोत, संवाद साधणार आहोत. पण त्याच्या आधी हा अभंग तरी काय आहे हे बघूया. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. हृदय बंदी खान केला, त्यात विठ्ठल कोंडिला. शब्द केले जवाजोडी, विठ्ठल पायी घातली बेडी. सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुलती आला. जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुला. संत जनाबाईचा हा अभंग पहा. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडिला. विठ्ठलाला चोर म्हटलंय, चोराचं रूपक म्हटलेलं आहे, उपयोजलेलं आहे. का असं? एखादा भक्तच, श्रेष्ठ भक्तच विठ्ठलाला चोर म्हणू शकतो. या विठ्ठलाने भक्ताच्या अंतःकरणाची चोरी केलेली आहे आणि हे जनाबाईंना पटलेलं आहे. आणि म्हणून ती म्हणते, धरिला पंढरीचा चोर, या चोराला मी धरलंय. तसं जनाबाईंचे अभंग खूप आहेत. जनाबाईच्या अभंगातून जनाबाईंच्या पारमार्थिक वृत्तीचं दर्शन होतं. जनाबाईच्या भक्तीतील जी तळमळता आहे, ती व्याकुळता आहे, ती व्यक्त होते. नामदेवांच्या घरी पडेल ती कामं करणारी ही श्री संत, पण पडेल ती कामं करत असताना त्या कामाबद्दल खिन्नता, दैन्यता, दुःख न वाटून घेता त्यामध्ये एक उल्हास तिनं पाहिलेला आहे. आणि तो उल्हास म्हणजे विठ्ठल. या विठ्ठलाचं नाम घेत घेत, या विठ्ठलाचं स्मरण करत करत जनाबाई आपली नित्य कामं करीत असे. आणि प्रत्येक कामामध्ये ती ईश्वराला पाहत असे. आणि प्रत्येक काम हा ईश्वरी प्रसाद असं समजून ती निष्ठेने करीत असे. आणि ही भक्तीतील तिची ही निरपेक्षता, निस्वार्थीपणा विठ्ठलाला फार भावला. आणि मग त्या भक्तीला भुलून हा विठ्ठल जनाबाईच्या घरी येतो. आणि जनाबाईचे असे अभंग खूप आहेत, इतके प्रसिद्ध आहेत आणि इतक्या चांगल्या कल्पना आहेत त्याच्यामध्ये. त्यामध्ये जनाबाईंची ती जी भावना आहे भक्तीतली, भक्तिसंपन्न भावना म्हणू आपण त्याला, ती प्रगट होत असते. अनेक अभंगाचा हाच विषय आहे. आणि मग ही आधार देणारी ही देवता, आधार देणारी ही माऊली प्रत्येक कामामध्ये जनाबाईच्या हातभार लावते. आणि ती म्हणते, ये ग विठाबाई, माझी पंढरीची आई. हा विठ्ठल तिच्यासाठी पंढरीचा आई म्हणजे माते स्वरूप आहे. आणि मग आपलं कष्ट विसरत, आपलं दैन्य विसरत, आपलं दुःख विसरत ती विठ्ठलाची आळवणी करते, विठ्ठलाला साथ घालते. पोरके परके जीवन असूनही ते परके पोरके न मानता त्या आपलं सबंध जीवन विठ्ठलाला समर्पित करते. इतकी समर्पित करते की प्रत्यक्ष साक्षात पांडुरंगाला तिच्या घरी यावंसं वाटलं आणि तिच्या कामाला थोडाफार हातभार लावावासा वाटला. जनाबाईंनी हा अभंग लिहून ठेवलेला आहे. झाडलोट करी जनी, केर भरी चक्रपाणी. किंवा धुणे धुवनिया आणि मने नामयाची जणी. इतकी भक्ती उत्कट होती जनाबाईंची की त्या भक्तीला भुलून विठ्ठल तिच्या घरी येतो. आणि म्हणून विठ्ठल आणि भक्त यांच्यातलं जे सख्य आहे, भगवंत आणि भक्त यांच्यामधील जे त्याला काय म्हणता येईल, आपली मैत्री म्हणता येईल, हा सगळा भाव या ठिकाणी व्यक्त झालेला आहे. म्हणून जनाबाई पण काय कमी नाही, दळिता कांडिता तुझं गायीन अनंता असं ती म्हणत म्हणत आपली भक्ती विठ्ठलाचरणी समर्पित करते.
आणि या ठिकाणी इथं विठ्ठलाशी ती भांडते. हे भांडण खरं खरं नाही, लाडाचं भांडण आहे, खोटं खोटं भांडण आहे. आणि या भांडणातून ती देवाशी वाद घालत आहे. आणि हा वाद पण खराखुरा वाद नाही, भक्तीतून निर्माण झालेला हा वाद आहे, भक्तीतून निर्माण झालेली ही भावना आहे. आणि प्रत्येक संतांनी अशी लाडीगोडीची भांडणं आपल्या अभंगातून व्यक्त केलेली आहेत. संत नामदेव असतील, तुकाराम असतील, चोखोबा असतील, आणखीन बरेचसे संत आहेत. संत नामदेवांचा अभंग प्रसिद्धच आहे, मला माहीतच असेल. पतित पावन म्हणून आलो तुझ्या द्वारा, पतित पावन नव्हेशी म्हणून मी जातो माघारा. असं नामदेव विठ्ठलाला, परमेश्वराला म्हणतात की तू पतित पावन नाहीस. हीच भूमिका या ठिकाणी जनाबाईंची आहे. म्हणजे दोघांची भक्ती किती उत्कट होती आणि ते प्रत्यक्ष आपल्या पांडुरंगाशी भांडतात, तंटा करतात. हे त्यामागे त्यांची भक्तीची भावना ही आपल्या लक्षात येईल. आणि यानंतर या अभंगाचं आपण क्रमशः निरूपण करणारच आहोत, क्रमशः अर्थ स्पष्ट करणारच आहोत. तो पुढील भागामध्ये होईलच, आपल्याला लक्षात येईल. पण या ठिकाणी जनाबाईचा हा जो अभंग आहे तो निश्चितच अतिशय प्रेमळ संवाद आहे, सुखसंवाद आहे ईश्वराशी, हे मानूया. आणि ही भावना त्या अभंगामध्ये व्यक्त झालेली आहे. आणि ती कशा प्रकारे व्यक्त झालेली आहे, कुठली रूपकं योजलेली आहे, कशासाठी विठ्ठलाला तिनं चोर म्हटलेलं आहे, चोर म्हणण्यामागचं कारण काय आहे, हृदयबंदीखाना म्हणजे काय, गळा बांधून या दोर म्हणजे काय, शब्दे जवाजोडी म्हणजे काय, सोहम शब्दाचा मारा केला म्हणजे काय, ह्या सगळ्या शब्द रचनेमागे काहीतरी जनाबाईची भावना आहे, एक भक्तिसंपन्न भूमिका आहे. हे सगळं आपण पुढच्या वेळेस पाहूया. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. संत जनाबाईंच्या अभंगातली ही पहिली ओळ आहे. या पहिल्या ओळीतच विठ्ठलाच्या भेटीची आर्तता, विठ्ठलाच्या दर्शनाची आस आपल्याला लक्षात येईल. आणि या ओळीतून ही भावना व्यक्त झालेली आहे. ती अधिकारवाणीने बजावते आहे की विठ्ठला तू चोर आहेस आणि त्या चोराला मी धरलेला आहे. या पंढरी नाताला मी बंदिस्त केलंय. चोराचं रूपक या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं असेल की ह्या चोराने काय चोरलंय. ती विठ्ठलाला चोर ठरवते. त्या विठ्ठलाने भक्ताचं अंतःकरण चोरलंय. आणि मग जनाबाई म्हणते मी धरिला पंढरीचा चोर, या चोराला मी धरलंय. तो पळून जाऊ नये म्हणून मी त्याचा बंदोबस्त केलेला आहे. कसा बंदोबस्त? नामस्मरण रूपी दोर मी त्याच्या गळ्यात अडकवलाय आणि त्याला बांधून ठेवलाय, जखडून ठेवलाय. आणि हा भक्ताचा चित्त चोरणारा, भक्ताचं अंतःकरण चोरणारा, भक्ताचं मन चोरणारा हा चोर आता सुटणार नाही. म्हणजे हा चोर कोण, दोर म्हणजे काय, किती सुंदर कल्पना आहे. त्याच्यापेक्षा त्याच्या पुढची ओळ बघा. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडिला. जनाबाईंनी विठ्ठलाला केवळ पकडलेलंच नाही तर स्वतःच्या हृदयाचा बंदीखाना केलेला आहे, त्यात त्याला कोंडलेले आहे. म्हणजेच नामस्मरणाने विठ्ठलाला हृदयात सतत वास्तव्यास राहण्यास भाग पाडलेला आहे. आणि त्याला कोंडून ठेवण्यास हृदय हे एकमेव असं चांगलं ठिकाण आहे, योग्य आहे. तो निष्ठून जाऊ नये म्हणून त्याची पण काळजी जनाबाईंनी घेतलेली आहे. कशी काळजी घेतली बघा. शब्द केली जवाजोडी, विठ्ठल पायी घातली बेडी. या जनाबाईंनी या विठ्ठलाला भक्तीच्या बळावर जखडून ठेवलंय. त्याकरिता शब्दांची जुळवाजुळव करून त्याच्या पायात बेडी अडकवलेली आहे, म्हणजे तो विठ्ठल पळून जाऊ नये. आणखीन काय केलंय बघा. सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुलती आला. संत जनाबाईंच्या भक्तीने हा विठ्ठल इतका व्याकुळ झालेला आहे, इतका काकुळतीला आला आहे की प्रत्यक्ष परमात्म्यालाच व्याकुळता जाणवली.
आणि हा भक्तीचा परिणाम आहे. आणि मग पुढं जनाबाई म्हणते, जीव आणि शिव एकच आहे आणि तेच शाश्वत सत्य आहे. कोहम म्हणत आपला जन्म होतो आणि मी कोण आहे, मी कोण आहे याचा शोध घेत घेत सोहमपर्यंत येऊन संपतो. म्हणजेच याचा अर्थ असा आहे, तो आणि मी एकच आहे, म्हणजेच आत्मा. आत्मा परमात्मा एकच. दोघांचे जेव्हा ऐक्य होते तेव्हा भगवंतच तिला शरण गेलेला आहे. म्हणजेच प्रत्येकाच्या जीवाच्या शरीरामध्ये भगवंताचा वास असतो. त्याला बाहेर शोधण्यापेक्षा अंतरातच शोधून हृदयात जपून ठेवला पाहिजे. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. किती सुंदर कल्पना बघा. हीच संकल्पना संत नामदेवानी संत जनाबाईंनी मांडलेली, संत नामदेवानी मांडलेली, सगळ्या संतांची ही संकल्पना आहे. आणि मग आम्ही देव शोधत इकडं तिकडं फिरतो. अरे तुझ्यामध्येच वसलेला आहे, तुझ्या अंतरात्मच मध्ये वसलेला आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. प्रत्येक प्राणी मात्रात, प्रत्येक निसर्गाच्या कणाकणात, अणुरेणूत हा आमचा ईश्वर व्यापिलेला आहे. आणि हा सर्वव्यापी हा ईश्वर, या ईश्वराला मी हृदयात बंदिष्ट करून ठेवलंय. आणि शेवटी जनाबाई म्हणते, जनी मने बा विठ्ठला जीवेन सोडी मी तुला. म्हणजेच काय की माझ्या जीवाचं जीव असेपर्यंत मी तुला मुक्त करणार नाही, कारण तू माझ्यात आणि मी तुझ्यात आहे असं व्यापलेलं आहे. त्यामुळे माझ्या हृदयातून तुझी सुटका नाही हे जाणून घे. अशा पद्धतीने या विठ्ठलाला चोराचं रूपक उपयोजून, आणि तो चोर काय चोरतो तर भक्ताचं अंतःकरण चोरतो, भक्ताचं मन चोरतो. आणि या अशा चोराला या जनाबाईंनी पकडलेला आहे. आणि तीच ती पकडू शकते, कारण तिची भक्तीतील तिची समर्पणता, तिची आर्तता, तिची व्याकुळता, भक्तीवरील तिची निष्ठा ही भगवंताला स्वस्थ बसू देत नाही. आणि हा भगवंत तिच्याकडे येतो आणि तिच्या प्रत्येक कामात तो तिला मदत करतो. म्हणजे प्रत्येक कामात ईश्वराला पाहायला जनाबाई सांगते. म्हणजे संसारात कामे करत असताना संसारात राहूनही आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती संत जनाबाईंनी केलेली आहे. आणि तिच्या प्रत्येक अभंगामध्ये विठ्ठलाविषयीचा प्रेमळ भक्तिभाव, भक्तीवरील निष्ठा नेमक्या शब्दात तिनं सांगितलेला आहे. म्हणजे धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. म्हणजे भक्तीच्या बळावर भक्त काय करू शकतो. अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडं. पुंडलिकाचं उदाहरण देता येतं, प्रल्हादाचं उदाहरण देता येतं, संत सावतोबांचं उदाहरण देता येतं, नामदेवांचं उदाहरण, कितीतरी उदाहरणं देता येतील. आणि सर्वसामान्यांना हा उपदेश आहे की बाबांनो, विठ्ठलाची भक्ती करत असताना, परमेश्वराची भक्ती करत असताना सदाचरण महत्त्वाचं आहे, शुद्ध आचरण महत्त्वाचं आहे, शुद्ध विचार महत्त्वाचे आहेत. केवळ भक्ती नव्हे तर प्रत्येक प्राणीमात्रामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये परमात्मा वसलेला आहे. आणि त्याला तुम्ही पहा, त्याला तुम्ही ओळखा आणि सतत त्याच्या स्मरणात राहा. हा संत जनाबाईंचा हा संदेश सगळ्यांसाठीच आहे. म्हणून धरिला पंढरीचा चोर या अभंगाचं आपण इथं स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि मला आशा आहे तुम्हाला हे विवरण, स्पष्टीकरण, त्याचं निरूपण म्हणा तुम्हाला नक्कीच आवडेल. तोपर्यंत आपण थांबूया, पुढच्या वेळेस भेटू. जय जय राम कृष्ण हरी.